श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, आजचा व्हिडिओ हा खूप विशेष असणार आहे। प्रत्येक स्वामी भक्तांना हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, कारण की आजचा विशेष तसा आहे आपल्या व्हिडिओचा। तर सगळ्यांना माहिती आहे की आता लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे। तर तो कधी येणार आहे? तारीख आहे 10 एप्रिल 2024। त्या दिवशी बुधवार आलेला आहे आणि म्हणजेच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे, म्हणजे स्वामी जयंती। तर या दिवशी म्हणजेच आपल्याला, तर मी तुम्हाला सेवा सांगितलेल्याच आहेत की 21 दिवसांच्या म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या आधी 21 दिवस आपण काय सेवा करू शकतो। ज्यांना 21 दिवसांची सेवा शक्य नाही त्यांनी 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची किंवा 1 दिवसीय सुद्धा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। अजूनही काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। नक्कीच मला जे प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल। तर आपल्याला आजचा विषय जो आहे तो म्हणजेच की आपल्याला आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिलला स्वामी जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे त्याबद्दल, म्हणजेच आपल्याला स्वामींची मूर्ती असेल घरामध्ये, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना काय मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे। जर मूर्ती नाही आहे, फोटो आहे, तर त्याच्यावरती आपल्याला कसा म्हणजे अभिषेक नाही करता येईल का किंवा काय करता येईल त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्याचबरोबर नैवेद्य या दिवशी आपल्याला काय दाखवायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना त्याबद्दल पण महत्त्वपूर्ण माहिती आजच्या दिवशी मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। नक्कीच लवकरच मी अपलोड करते आहे व्हिडिओ चॅनलवरती, कारण की तुम्ही तशीच तयारी सुद्धा करून ठेवू शकाल किंवा ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल घरात तर ते सुद्धा आणू शकतील। अजून काय काय तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी काय काय तुम्हाला स्वामी महाराजांसाठी काय काय वस्तू घ्यायच्या असतील, काही करायचं असेल तर त्याचं आताच मला प्लॅनिंग किंवा तयारी करता येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे। प्रत्येक स्वामी भक्ताला, जे नवीन जुने जे सेवेकरी असतील त्या प्रत्येक स्वामी भक्तांना हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। म्हणतात ना की बा सगळे दिवस सोडून द्या, सगळे सणवार सोडून द्या, फक्त हा एक जो दिवस आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन, म्हणजे हा जर दिवस नसता ना तर खरं सांगते कुठल्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांची सेवा असेल किंवा स्वामी महाराजांचे जे काही अनुभव आहेत ते कधीच आले नसते, कधीच। कारण की स्वामी महाराज या दिवशी प्रकट झाले होते। यामागे पण एक कथा आहे, ती कधीतरी मी तुम्हाला शेअर करेल एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ती मागे काय कथा आहे स्वामी प्रकट दिनाच्या मागे। पण सगळ्यांना माहिती की या दिवशी स्वामी महाराज प्रकट झाले होते। तुम्ही जरा विचार करून बघा, जर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात नसते किंवा स्वामी महाराज जर आपल्या म्हणजे पृथ्वीवर प्रकट झालेच नसते तर आपलं आयुष्य काय झालं असतं? आपल्याला कुठून तरी सद्बुद्धी सुचली असती का की एखादं चांगलं कार्य करावं, एखाद्याला मदत करावी किंवा स्वामी महाराज म्हणजे ते कोण आहेत, काय आहे, त्यांची लीला काय आहे ते कळलं असतं का? आणि हे सुद्धा माहिती आहे सगळ्यांना की स्वामी महाराज हे दत्त महाराजांचेच एक रूप आहेत। त्यामुळे दत्त महाराजांची सेवा आपल्या हातून कधी घडलीच नसती, म्हणजे विचारच करू शकत नाही आपण की स्वामी महाराज, दत्त महाराज आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य खरंच सांगते व्यर्थ होतं। आणि अजून एक सांगते, आता आपल्या देशामध्ये करोडो संख्या आहे माणसांची, व्यक्तींची करोडो संख्या आहे, पण त्यातल्या मोजक्याच लोकांच्या नशिबामध्ये स्वामी महाराजांची सेवा ही लिहिली जाते का? कारण की आणि असं प्रत्येक जण व्यक्ती नसते बघा, तुम्ही स्वतःच्या जवळपासच व्यक्ती बघा, ते प्रत्येकांचं देव मानण्याचे म्हणजे गुरु किंवा त्यांचे जे मानतात देवांना ते वेगवेगळे आहेत। आणि स्वामी महाराजांना मानणारे सुद्धा खूप कमी लोक आहेत। आता खूप संख्या वाढली आहे तशी, पण तेवढी प्रमाणात नाही वाढली, कारण की प्रत्येकाच्या नशिबात स्वामींची सेवा नसते आणि स्वामी महाराजांची सेवा करणं हे फक्त स्वामी महाराजच ठरवतात की कोण माझ्या सेवेमध्ये येणार, कोण माझ्या मार्गामध्ये येणार आणि कोणाकडून त्यांना स्वामी सेवा म्हणजे स्वामी महाराजच सगळं ठरवतात की माझी सेवा कोण करेल, कोण माझा सेवेकरी होईल। हे सगळं आपल्या मागच्या जन्मीचं एक देणं आहे स्वामी महाराजांना, खरं सांगते। आणि आतापर्यंत आपल्याला म्हणजे जेव्हापासून तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहात, मार्गामध्ये आहात, तो म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत स्वामी महाराजांनी खूप काही दिलं असेल, तुम्हाला खूप काही दिलं असेल, मला सुद्धा खूप काही दिलं आहे। मी सांगेल ना, मला एवढे अनुभव दिलेले आहेत स्वामी महाराजांनी, एवढं काही दिलं आहे म्हणजे जे मागितलं त्याच्यापेक्षा जास्त पटीने स्वामी महाराजांनी मला दिलेलं आहे। म्हणजे त्याचं मी काहीच म्हणजे गणना सुद्धा करू शकत नाही कुठल्या गोष्टींमध्ये, एवढं दिलेलं आहे। फक्त हा जो दिवस आहे, मी एवढंच इच्छा व्यक्त करेल की स्वामी महाराजांचा प्रकट दिन या दिवशी कुठलीही इच्छा म्हणजे काही मागण्यासाठी सेवा करू नका स्वामी महाराजांकडे। तर स्वामी महाराजांना फक्त तुम्ही यासाठी सेवा करा, ज्या काही सेवा करणार असाल तुम्ही स्वामी महाराजांसाठी प्रकट दिनानिमित्त, तर ती सेवा यासाठीच करा फक्त की स्वामी महाराज तुम्ही या दिवशी प्रकट झालात, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात, तुमची सेवा आम्हाला कळाली आणि तुमचे अनुभव आम्हाला आतापर्यंत भरपूर आले आणि तुम्ही आमच्या भरपूर इच्छा म्हणजे जे काही ते पूर्ण केल्यात,
म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त दिलं त्यासाठी एक ऋण व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे. तो त्या दिवशी फक्त आणि फक्त त्यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही सेवा करा, की स्वामी महाराज तुमच्यामुळे आम्हाला खूप काही मिळालं, एक चांगला मार्ग मिळाला, एक चांगलं आयुष्य जगण्याचं म्हणजे मार्ग कळाला, की आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्यातून चुकत होत्या, ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्या सुद्धा कळाल्या. हे फक्त स्वामी महाराजांच्या मार्गातून, केंद्रातून कळालं. म्हणजे तुम्हाला सांगेल ना, की बा मोठमोठे ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य झाल्या आहेत स्वामी महाराजांच्या फक्त स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथामुळे, नित्यसेवेमुळे, पारायणामुळे खूप लोकांना म्हणजे गणना नाहीये एवढे अनुभव आलेले आहेत. आणि एवढे अनुभव आहेत ना काही काही की अक्षरशः अंगावर शहारे येतील. एवढे म्हणजे भयानक अनुभव स्वामी महाराजांनी दिलेले आहेत. तर मी खरंच सांगेल की स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ज्या काही सेवा करतात ते फक्त आणि फक्त आभार व्यक्त करण्यासाठीच करा. काहीही मागू नका. इतर वेळेस आपण काही ना काहीतरी मागण्यासाठी पारायण करतो, काही 11 गुरुवार करतो किंवा इतर काही गोष्टी करत असतो. पण नक्कीच मी विनंती करेल की नक्कीच जी सेवा कराल ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं म्हणजे ऋण फेडण्यासाठीच ती सेवा करा. बस. आता मी जास्त वेळ नाही घेत, तर आता तुम्हाला त्या दिवशी म्हणजे 10 एप्रिल आपल्याला 2024 बुधवार आहे, त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा आहे ते सांगायला सुरुवात करते. तर ज्या दिवशी म्हणजेच बुधवार आहे त्या दिवशी 10 एप्रिलला सकाळी लवकरात लवकर शुचिर्भूत व्हायचं आहे. अर्थात अजून एक गोष्ट क्लिअर करते, ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, त्यांना ही सेवा किंवा हे ज्या गोष्टी आहेत प्रकट दिनाच्या दिवशी त्या करता येणार नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त मनात नामस्मरण जरी त्या दिवशी केलं तरी ते पण सुद्धा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचेल. हे बस. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी ज्यांना कुठलेही काही कारण नाही आहेत आणि अजून एक गोष्ट, जे जॉबला जात आहेत किंवा इतर कुठलेही कारण न सांगता त्यांनी सकाळी सकाळी जॉब आहे, बुधवार आहे, माहिती आहे, सुट्टीचा दिवस तर नसतो, आवर्जून सुट्टी घेता आली तर अतिशय उत्तम म्हणेल मी. पण नाहीच घेता आली जॉबवाल्यांना तर सकाळी लवकर उठायचं, पहाटे एक दिवस लवकर उठा. लवकर उठा, कारण की स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे. आपण म्हणतो ना, आपल्या ज्यावेळेस बर्थडे असतो त्यावेळेस आपण किती उत्साह असतो की हे करायचं, ते करायचं, असं करायचं, लवकर म्हणजे झोप सुद्धा लागत नाही काही काही व्यक्तींना बर्थडे असला की. तसंच आहे, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. जी सगळ्यात म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान जी आपली गोष्ट आहे स्वामी महाराज त्यांचं प्रकट दिन आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठा. झोपच नाही लागली पाहिजे खरं तर मी म्हणेल तर. तर काय करून काय नाही असं झालं पाहिजे. आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवा, साहित्य सगळं आणून ठेवा, जे लागणार आहे जे सांगेल मी तुम्हाला समोर ते आणून ठेवायचं आणि सकाळी लवकर उठायचं. प्रकट दिनाच्या दिवशी पहाटे लवकर उठा, जे जॉबवाले आहेत. तर लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे, घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे, आपल्या उंबऱ्यावरती पूर्ण प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे, स्वस्तिक वगैरे काढू शकता तुम्ही हळद आणि कुंकू मिक्स करून. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे, अक्षरशः प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये सुद्धा कुठेही अडगळ घाण न ठेवता स्वच्छ घर करायचं आहे. सुगंध तुम्ही भीमसेनी कापूर लावू शकता किंवा कुठलेही म्हणजे घरामध्ये सुगंध पसरल्याशी अगरबत्ती धूप लावायची आहे. आणि सकाळी उठल्यापासूनच स्वामी महाराजांचा नाम मंत्र जप जो आहे, श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र असेल किंवा इतर काही असेल, स्तवन असेल, जे काही मंत्र स्तोत्र असं मला आवडतं ते तुम्ही डेकवर लावून द्या, युट्यूबला लावून द्या आणि ते मंत्र स्तोत्र घरामध्ये असे आवाज घुमला पाहिजे दिवसभर, सकाळी उठल्याच. म्हणजे एक पॉझिटिव्हनेस आणि एक उत्साह वाढेल म्हणजे अक्षरशः आपल्यामध्ये. ते झाल्यानंतर आपण देवपूजा करणार आहोत. तर देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा करताना आता तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे, ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्याच्यासाठी सांगते आधी की ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे. आता त्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते की ज्यांच्याकडे अजून सुद्धा स्वामी महाराजांची घरामध्ये मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, त्यांना मी खरंच सांगेल, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही स्वामी महाराजांची सेवा करतो तर चुकत आहे तुमचं. आधी स्वामी महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये करा. मी खरंच सांगते, स्वामी महाराजांच्या प्रकट दिना अजून वेळ आहे. त्या आधी स्वामी महाराजांचा एक छोटा फोटो आणा, जास्त मोठा पण नाही, छोटा मोठा मीडियम साईज सगळ्या प्रकारचे फोटो मिळतात. ते फोटो आणायचा आहे आणि घरामध्ये त्यांचं अधिष्ठान करायचं आहे. आज गुरुवार आहे, तुम्ही आज सुद्धा आणून ठेवू शकता. पण तशी अधिष्ठान नसताना तुम्ही सेवा करता तर ती फलदायी ठरणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटोंचं अधिष्ठान करायचं आहे. आता तुमच्याकडे जर मूर्ती असेल स्वामी महाराजांची तर छोटी असेल तर तुम्ही आधी काय करायचं आहे, छोटी मूर्ती घ्यायची. ती आधी पाट घ्या, चौरंग घ्या, त्यावर कपडा अंथरा स्वच्छ धुतलेला, त्याच्यावरती ताम्हण ठेवायचं. ताम्हणामध्ये छोटा चौरंग असतो बघा, तो ठेवायचा. त्याच्यावर स्वामी महाराजांना एकदम ताम्हणात पण नाही ठेवायचं, स्वामी महाराजांना चौरंग असेल छोटासा तो ठेवायचा किंवा पाट असेल तो ठेवायचा, छोटासा एकदम छोटा मिळतो बघा तो. तर त्याच्यावरती तो ठेवायचा ताम्हणामध्ये, त्याच्यावरती स्वामी महाराजांना आसनस्थ करायचं आहे, ठेवायचं आहे. आणि गळती असेल, जी समजा स्वामी महाराजांची मूर्ती छोटी आहे ती गळती असेल तर गळती त्यावर ठेवायची आहे आपल्याला अभिषेकासाठी. जर नसे मूर्ती मोठी आहे तर सरळ तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेऊन किंवा दुसऱ्या जे आपलं म्हणतात ना पळीपात्र जे म्हणतो आपण अभिषेकाचं, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घेऊन किंवा सरळ पळीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता.
तर आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की तर तुमची इच्छा असेल की आम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा, तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. तुम्ही दुधाने करा, मधाने करा, जेथून तुम्हाला इच्छा व्यक्त आहे, जी काही त्याच्यात आनंद व्यक्त आहे, यथाशक्ती तुम्ही त्याने अभिषेक करा. पण मी सांगेल की शुद्ध पाण्याने जर अभिषेक केला तर अतिशय उत्तम असेल, अतिशय उत्तम. पण पंचामृताने करा तुमची यथाशक्ती. पण आता अभिषेक करताना आपल्याला धूप दीप आदी आपण लावून घेतलेला आहे. अभिषेक करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याकडे नित्यसेवेची पोथी असायला हवी. प्रत्येकाला माहिती आहे नित्यसेवेची पोथी मी दाखवलेली आहे, ती आपल्याकडे असायला हवी. त्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत, तेच पठण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता गळती असेल तर अतिशय उत्तम होईल, कारण की आपल्याला एकाग्रतेने ते मंत्रसूत्र पठण करता येतील. त्यामुळे गळती आधी आणून घ्या जर नसेल तर तुमच्याकडे. तर गळती नाही, जर समजा नसेलच तुमच्याकडे तर आता भरपूर दिवस आहे, तुम्ही आणू शकता. तर ते गळती लावून द्यायची. त्यात पाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर करा, कारण की ते तुम्हाला तीर्थनंतर घेता येईल, प्राशन करता येईल तुम्हाला प्रसाद म्हणून सगळ्यांना घरामध्ये. तर तुम्हाला अभिषेक करताना मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचे आहेत? सर्वप्रथम आपल्याला अभिषेक सुरू करायच्या आधी स्वामींचं स्तवन म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पहिल्या पानावर स्वामींचं स्तवन दिलेलं आहे, ते पठण करायचं आहे हात जोडून. त्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे. त्या जे गळती आहे त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळेस मला जप करत, म्हणजे एका माळेवरती जप करत करत अभिषेक करायचा आहे. एक माळ ती झाली. त्याच्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. अथर्व शीर्षमचं पठण म्हणजे तुम्हाला फलश्रुतीच्या आधीपर्यंत तुम्हाला जे आहे अथर्व शीर्षम त्याचं पठण करायचं आहे अभिषेक करता करता. ते झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. ती झाली. पहिलं स्वामी स्तवन, स्वामींची एक माळ पूर्ण श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा अभिषेक. त्यानंतर अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. त्यानंतर चौथं आहे ते म्हणजे पुरुष सुक्तम. पुरुष सुक्तमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. ते झालं की श्री सुक्तम तुम्ही प्राकृत किंवा संस्कृत दोन्हीपैकी एक करू शकता, जे तुम्हाला जमतं ते. आणि श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये केलं तर अतिशय उत्तम. आणि फलश्रुती म्हणताना हात जोडायचा आहे, फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. तर ते झालं. त्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्रम जे आहे, रामरक्षा स्तोत्रम पण पठण करायचं आहे. फक्त तुम्हाला पहिल्या ओवीपासून ते 9व्या ओवीपर्यंतच तुम्हाला ते अभिषेक करायचा आहे. नंतर फलश्रुती दिलेली असते, ती फलश्रुतीला अभिषेक करायचा नसतो. तर ते एक झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पवमान सुक्तम, पवमान सुक्तम हे सगळं नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे. नित्यसेवेमध्ये तुम्ही एकदा बघा, सगळे स्तोत्र मंत्र बघा, जे क्रमणिका असते त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहे. पवमान सुक्तम सुद्धा अभिषेक करायचा आहे. पूर्ण शेवटपर्यंत पवमान सुक्तमचं पठण करत अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की अभिषेक करताना कुठले मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे. म्हणून म्हणते की पंचामृताच्या ऐवजी पिण्याच्या पाण्याचा उपयोग करा, खूप मोठा आहे, त्याच्यामुळे पाणी सुद्धा जास्त लागणार आहे. आणि आता अभिषेक केलेलं जे काही पाणी आहे ते एक तीर्थ म्हणजे टॉनिक सारखं काम करतं, कारण की आपण मनोभावे श्रद्धेने स्वामींचा अभिषेक केलेला असतो. त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह एक टॉनिक प्रमाण तीर्थ ते काम करतं. ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्राशन करायचं आहे आणि उरलं असेल तर थोडं घरामध्ये शिंपडायचं सुद्धा आहे, पण वाया घालवायचं नाही. ही गोष्ट झाली. आता हे झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची जी आता मूर्तीचं तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही म्हणताल की ताई आमच्याकडे फोटो आहे, आम्ही फोटोवर कसा अभिषेक करणार? तर काय करायचं, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तो तिथे तुम्हाला देवारा स्थापन करायचा, जिथे ठेवलं तिथे ठेवायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं, हात जोडून हे सगळे मंत्रस्तोत्र पठण करायचे आहेत. सगळे मंत्रस्तोत्र पठण करायचे हात जोडून, फक्त ते पठण करून घ्यायचे, बस एवढंच. ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी. आता त्यानंतर स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, तो तिथे ठेवायचा आहे. आणि ठेवल्यानंतर त्यांना आपला केशरयुक्त अष्टगंध असेल ते त्यांना तिथे लावायचं आहे. अत्तर, केवड्याचं अत्तर तुम्हाला माहिती आहे की समाजात खूप आवडतं. तर ते केवड्याचं अत्तर सुद्धा त्यांना तुम्हाला तिथे छातीवरती, त्यांच्या हातावरती किंवा त्यांना अंगाला तुम्हाला लावायचं आहे. फोटोला सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुम्हाला पिवळं चाफ्याचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम, पिवळं फूल भेटलं तर अतिशय उत्तम. चाफा नाही भेटलं तर पिवळं फूल पण तुम्ही अर्पण करू शकता. जी फुले असेल ती भरपूर फुलांनी घर देवारा सजवून टाका. त्या दिवशी मी खरं तर सांगेल ती सजवून टाका अक्षरशः. स्वामी महाराजांना खूप गजरा ठेवू शकता, काही ठेवू शकता, पण पिवळं फुल किंवा चाफा असेल तर अतिशय उत्तम. ते झाल्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे आणि आवर्जून या दिवशी आपल्याला आरती करायचीच आहे. ठीक आहे, तुम्हाला सकाळी सकाळी नैवेद्य तुमचा तयार नसेल एवढं नका, सकाळी खडीसाखर ठेवा किंवा एखादं फळ ठेवा स्वामी महाराजांना त्या दिवशी. पण या दिवशी आपल्याला नैवेद्य पूर्ण दाखवायचा आहे. पूर्ण दाखवून आपल्याला त्यांना आरती करायची आहे. 8:30 पर्यंत भूपाळी आरती पण आपला नैवेद्य तयार नसतो. 10:30च्या आरतीपर्यंत नैवेद्य तयार झाला तुमचा, तर तुम्ही 10:30च्या आरतीला तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे. आणि नैवेद्य कसं दाखवायचं सगळ्यांना माहिती आहे. तर नैवेद्य ठेवून तुम्हाला आरती करायचीच आहे.
स्वामी महाराजांची. जर तुम्ही सकाळी लवकर जॉबला जाणार असाल तर स्वामी महाराजांना तुम्ही छोटासा जो काही नैवेद्य केलाय तो दाखवा, तो ठेवायचा आणि सकाळी आरती करून घ्या जॉबला जायच्या आधी. असं नाही की याच वेळेला केले पाहिजे, तुमची लवकर जरी केले तरी चालेल, अधेमध्ये केली तरी चालेल, पण नक्कीच या दिवशी आरती करायला विसरू नका. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी नैवेद्य आवर्जून नैवेद्यामध्ये तुम्ही नक्कीच बेसनाचे लाडू जर ठेवता आले तर अतिशय उत्तम, आवडीचा पदार्थ आहे स्वामी महाराजांचा. त्यामुळे नक्कीच बेसनाचे लाडू किंवा पिवळं पेढा असेल किंवा इतर जे काही पिवळं असतात गोष्टी पदार्थामध्ये ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता या दिवशी. पण बेसनाचे लाडू आवर्जून दाखवा, स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यांना ते. तर ते झाल्यानंतर तुम्हाला या दिवशी दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा एक रात्री झोपेपर्यंत तरी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा झालाच पाहिजे. ज्यांनी 21 दिवसाची सेवा केली नाहीये, 11 दिवसांची सेवा केली नाही, 7 दिवसांची सेवा सुद्धा नाही झाली आहे, त्यांनी या दिवशी आवर्जून हा एक पाठ करताना काहीही न मागता हा एक पाठ स्वामी महाराजांसाठी आपल्याला करायचा आहे. त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी तो पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे या दिवशी आवर्जून. आणि हो, ही फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा झाली आणि आपली रोजची नित्य सेवा आहे ती पण या दिवशी चुकवायची, ती नित्य सेवा सुद्धा करायची आहे या दिवशी. आणि नक्कीच आवर्जून या दिवशी शक्य झाला जवळ स्वामींचा मठ असेल, मठ नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर तिथे जा, तिथे आरतीला उपस्थित राहा. खूप मोठा सोहळा त्या दिवशी केंद्रामध्ये साजरा केला जातो, खूप मोठा सोहळा. तुम्ही एकदा जाऊन बघा, अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा हा सोहळा असतो त्या दिवशी. आणि त्या दिवशी गेल्यानंतर जाताना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आवर्जून घेऊन जा, स्वामी महाराजांना तिथे अर्पण करा. आणि जाताना आवर्जून दान धर्म या दिवशी झालाच पाहिजे. त्याच्यामुळे या दिवशी आरतीच्या अगोदर काहीतरी फळं किंवा पेढे वगैरे, पिवळी फळं असेल, पेढे असेल ते घेऊन जा आवर्जून. आरतीच्या आधी तिथे ठेवा, जेणेकरून आरती झाल्यावर प्रसाद म्हणून ते एक प्रकारचं अन्नदान सगळ्यांच्या मुखामध्ये तो प्रसाद चालला जाईल. अशा प्रकारे तुमचं अन्नदान पण होऊन जाईल. आणि या दिवशी तिथे गेल्यावर नक्कीच स्वामी महाराजांना आभार व्यक्त करा की तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आले, खूप मोठं आमच्या आयुष्यामध्ये खरंच म्हणजे आयुष्य सार्थकी लागलं. नाही तर खरं सांगते, स्वामी महाराज किंवा गुरु जर आपल्या आयुष्यात नसते ना तर खरं सांगते आयुष्य वाया गेलं असतं आपलं. अक्षरशः माहिती नाही कोण कुठल्या कसल्या मार्गाला लागलं असतं, काय वाईट वळण लागलं असतं, माहिती सुद्धा नाही. आज आपल्या आयुष्यात स्वामी महाराज आहेत म्हणून आपण आज व्यवस्थित आहोत, आपल्याला चांगला मार्ग भेटला आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे. सगळ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी शक्य नाही त्या म्हणजे अशक्य गोष्टी त्या शक्य होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये, फक्त आणि फक्त स्वामी महाराज आणि त्यांच्या सेवेमुळे. आणि स्वामी महाराजांना भली पंचपक्वान्न नको आहेत, सोन्याने मढवा, चांदीने मढवा, दान धर्म म्हणजे करा असं नाही म्हणत आहेत स्वामी महाराज. फक्त श्रद्धा आणि भक्तीने, पवित्र मनाने तुम्ही त्यांची सेवा करा, एखाद्याला मदत करा, एखादा गरजू असेल त्यांना सेवा सांगा, त्यांना मार्गामध्ये आणा, स्वामींची सेवा त्यांच्याकडून करून घ्या आणि त्यांना त्या दुःखातून मुक्त करा. बघा, तुम्ही एखाद्याचं दुःख मुक्त केलं, स्वामी महाराज तुमच्यासाठी खूप काहीतरी तिथे तरी लिहून ठेवत असतात. म्हणून नक्कीच आवर्जून या दिवशी होईल तेवढं दान धर्म, गरिबांना खाऊ पिऊ घालणे, यासाठी सगळ्या गोष्टी करा. आणि या दिवशी घरामध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह वातावरण ठेवू नका, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वातावरण ठेवा. आणि बस अनन्य श्रद्धेने स्वामी महाराजांना शरण जा, एवढंच सांगेल, खरंच सांगेल. आज तुम्हाला कळालं असेल की स्वामी महाराजांना कशा मला या दिवशी प्रकट दिन साजरा करायचा आहे. थोडासा मोठा झाला हे व्हिडिओ, पण खरंच सांगते आवर्जून या सगळ्या सेवा या दिवशी झाल्याच पाहिजे. आणि ज्या काही तुम्हाला साहित्य सांगितलं आहे, गळती असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांसाठी तुम्हाला काहीतरी वस्त्र आणायचे आहेत, माळ आणायची आहे, मोठा फोटो घ्यायचा असेल तर नक्कीच आजपासूनच तयारीला लागा. आणि सगळं साहित्य 10 एप्रिलच्या अगोदर सगळी तयारी करून ठेवा, जेणेकरून 10 एप्रिल तुम्हाला कुठेही कुठल्या गोष्टीसाठी बाहेर जावं लागणार नाही, फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत आणि स्वामींच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहाल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.